आता बातमी 36 जिल्ह्यांची। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। 23 तारखेला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरता मतदान होईल। पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झाला। शहरातील बेकायदेशीर प्लांटमुळे हवेत सूक्ष्म धुलीकण पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते। पण हे प्लांट बंद करणं शक्य नसल्याचं विधान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधील नद्यांमधील प्रदूषण आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या पाहणी दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं। पवना नदीची पाहणी करताना नदी स्वच्छतेचं काम सुरू असल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। मंत्री येतायत म्हणून स्वच्छता करता का असा सवाल विचारत त्यांनी कामकाजावर नाराजी नोंदवली। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे 2 दिवसांच्या राज्य दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, लोकसभा निहाय बैठका ते घेणार आहेत। लोकसभा मतदारसंघामध्ये 13 एप्रिलला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, संपर्क प्रमुखांनी उपस्थित राहावं अशा सूचना त्यांनी केल्या आहेत। अभिन्न मोडक यांची चेन्नईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून शिफारस झालेली आहे। 1997 बॅचचे IPS अधिकारी असलेले मोडक यांची तामिळनाडू निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चेन्नईचे पोलीस आयुक्त म्हणून निवड झालेली होती। रेल्वेनं मुंबई विभागातील 3 उपनगरीय मार्गांवर रविवारी 12 एप्रिलला विविध कामांकरता मेगा ब्लॉक घेतलेला आहे। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात फसवेगिरी करणाऱ्या कंत्राटदारावर यावेळीही AIच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। यंदा AIची यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यात आली असून महापालिकेला फसवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे। गेल्या वर्षी मुंबई महापालिकेनं AIच्या मदतीनं अशा कंत्राटदारांना शोधून त्यांच्यावर 13 कोटींची दंडात्मक कारवाई केली होती। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मतदारसंघामध्ये बोगस कीटकनाशकामुळे किंवा कीडनाशकामुळे संपूर्ण पीक जळल्याचा प्रकार घडला होता। त्यामुळे नुकत्याच जयपूर इथं झालेल्या पश्चिम विभागीय कृषी परिषदेमध्ये चौहान यांनी घटक राज्यांच्या कृषी मंत्र्यांना खतं, रसायनं, बियाणं आणि कीडनाशकांच्या भेसळीवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले होते। त्यामुळे राज्य सरकारनं प्रत्येक तालुक्यामध्ये निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाळी हवामान होतं। त्यामुळे कमाल तापमानामध्ये काहीशी घट झाली होती। राज्यातील पश्चिमी विक्षोभ प्रभावहीन असून पुढील 5 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। यामुळे राज्यातील काही भागातील नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो। शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरता विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील सगळ्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनाही त्यांच्या नोंदणीमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। शिक्षण संचालनालयानं त्या दिलेल्या आहेत। सगळ्या संस्थांच्या नोंदणीच्या माहितीमध्ये आवश्यक बदल करण्याकरता 15 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता घेण्यात येणाऱ्या MHT, CET, PCM समूहाच्या परीक्षेला सुरुवात होतीये। ही परीक्षा आजपासून 20 एप्रिलपर्यंत सकाळी आणि दुपारी अशा 2 सत्रांमध्ये होणार आहे। राज्यभरातून तब्बल 4,79,332 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत। राज्य परिवहन महामंडळानं सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताकरता महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यांच्या मोफत प्रवास सवलतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे। पारंपरिक पास प्रणालीऐवजी आता रुपे ऑन द गो सक्षम राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे। यामुळे प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे। शिवाजी चौक, मीरा रोड, गायमुख मेट्रो 10 मार्गिकेच्या कामाकरता निविदा प्रसिद्ध करण्याकरता याआधी 2 तारखा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या होत्या। पण अद्याप मेट्रो 10 मार्गिकेच्या कामाकरता निविदा प्रसिद्ध झालेली नाही। आता आठवड्याभरामध्ये MMRDA निविदा प्रसिद्ध करणार आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेकरता काढण्यात आलेल्या
सोडतीतून एकूण 1,05,582 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला। या विद्यार्थ्यांना 11 ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहे। मुंबई आणि उपनगरातील पार्किंगची कमतरता लक्षात घेऊन पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत भूमिगत पार्किंग उभारण्याकरता स्थायी समितीच्या माध्यमातून 26 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली गेली आहे। त्यामुळे भूमिगत पार्किंगचा श्री गणेश चालू वर्षातच होणार आहे। मराठी चित्रपटांना शहरातील मल्टीप्लेक्स सिनेमागृह उपलब्ध होत नसल्यानं मुंबई पालिकेनं ही चित्रपटगृह उभारण्याकरता स्थायी समितीच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे। ही तरतूद सध्या 1 कोटींची आहे। प्रत्यक्ष कामावेळी ही तरतूद वाढणार आहे। म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13,012 घरं उभारणार आहे। म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरं उभारण्यात येणार आहेत। मुंबईमध्ये वर्षभरामध्ये 25 ते 38 घरं म्हाडाकडून बांधली जाणार आहेत। देशभरातील डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांची चिंता निर्माण केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनं 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचं डिजिटल व्यवहार पूर्ण होण्याकरता 1 तासांची प्रतीक्षा कालावधी लागू करण्याची तयारी चालवली आहे। याचाच अर्थ डिजिटल साधनांद्वारे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पाठवलेले पैसे एक हस्तांतरण होणार नाही। जळगावमध्ये धुलेलाल मानव सेवा संस्थेच्या वतीनं शिरसोली शिवारामध्ये सहायकर परिसरात अयोध्येप्रमाणे भव्य श्रीराम मंदिरासह भगवान झुलेलाल मंदिर उभारण्यात येणार आहे। 3 वर्षांच्या कालावधीमध्ये या भव्य मंदिराचं निर्माण होणार आहे। नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळे भागात भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। रात्री 2 वाजता एका ट्रक आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली आणि त्यानंतर पिकअप व्हॅननं पेट घेतला। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। आगीत होरपळून 3 जणांचा तर धडक बसल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आणि कराडमधून अजून एक मोठी बातमी आहे। कराड तालुक्यातील शिवडे गावात सुरू असलेल्या रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण कामात सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा आणि शिवडे ग्रामपंचायतीचा गोलमाल सुरू आहे असं बघायला मिळतंय। बांधकाम विभागाकडून मराठी शाळेच्या पाठीमागून रस्त्याची 8,11,000ची वर्क ऑर्डर निघाली। शाळेच्या पुढील रस्ता केला जातोय। यावर बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतीकडे तर ग्रामपंचायत बांधकाम विभागाकडे बोट दाखवून रस्त्याचं काम रेटून नेतीये असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। बांधकाम विभागाचे कुकरे साहेब आहेत, त्यांना आम्ही कॉल केला तर ते टोलवाटोलीची उत्तर द्यायला लागले। ते म्हणजे ती प्रस्ताव बरोबर आहे तुमचा, शाळेच्या पुढून आहे, पण ही डॉक्युमेंटवर बघा कसं आहे काय आहे। डॉक्युमेंटवर सरळ सरळ लिहिलेलं आहे शाळेच्या पाठीमागून हे जांभळे गिरण असा रस्ता आहे। तरी सगळी टोलवाटोलीची उत्तरं ग्रामपंचायत पण टोलवाटोलीची उत्तरं देत आहे आणि मॅडम पण काय ऐकून घेत नाहीत व्यवस्थित। मॅडम म्हणते ते आमच्या हातात काय नाही, तुम्ही तिकडून मंजूर होऊन आले कोकरे साहेबांच्याकडून, तुम्ही तिकडेच बघा। वर्क ऑर्डर मराठी शाळेच्या पाठीमागून ते जांभळे गिरणीपर्यंत आहे, परंतु तो रस्ता जांभळे गिरणीपर्यंत न करता हा मराठी शाळेच्या समोरील जांभळे वस्तीपर्यंत हा रस्त्याचं काम चालू आहे। वर्क ऑर्डर एकाचे आहे आणि काम दुसरीकडे चाललेलं आहे। ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ते काम केले जात नाही वर्क ऑर्डर, आणि हा भोंगळ कारभार इथं दिसत आहे। कराड तालुक्यातील शिवडे या गावात आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी डांबरीकरण करण्याचं काम या रस्त्याचं सुरू आहे। खरं तर येथील नागरिकांचा आरोप असा आहे की हे जे डांबरीकरण रस्त्याचं चालू आहे ते चुकीच्या पद्धतीने काय आहे। कारण याचं की जी जिल्हा परिषद शाळा जी आहे त्या जिल्हा परिषद शाळेपासून आपण आता मी दाखवतो तो हा जो रस्ता आहे तो जांभळी गिरण म्हणून आहे, गिरणीपर्यंतचा रस्ता आहे आणि हा मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचा सध्या आदेश दाखवला जात आहे। मात्र हा रस्ता न करता आपण जो सध्या पाहतोय तो रस्ता मराठी शाळेच्या पुढच्या बाजूवरून तो कांबळे वस्तीपर्यंतच्या रोडला जाणाऱ्या दिशेला चालू आहे आणि यामुळे या ठिकाणी ह्या ग्रामस्थांकडून आक्षेप घेतला जात आहे। आणि याविषयी बांधकाम विभागाचे अधिकारी नक्की काय करतात आणि ग्रामपंचायत अशा पद्धतीनं जी वर्क ऑर्डर आहे त्याच्या त्या ठिकाणचा रस्ता न करता दुसरीकडे का करते हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहत आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, कराड, सातारा। आता आपण पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत।
अशोक खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेले आहेत. कराच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर आलाय. फॉरेन्सिक अहवाल SITकडे सादर करण्यात आलाय. तपासाला वेग आलाय. एकूण 4 डिजिटल प्रकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. कल्पना खरातचे वकील गैरहजर असल्यानं अटकपूर्व जामिनावर 16 तारखेला सुनावणी पार पडणार आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. समता पतसंस्थेतील खात्याबाबत प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार आहे. दरम्यान पुढच्या 5 दिवसांमध्ये जबाब देण्याकरता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अंजली दमानिया यांना CDR कोणी दिला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पोलीस चौकशीला बोलवतील त्यावेळी पूर्ण माहिती पोलिसांना मी देणार आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार म्हणाल्या. मी संबंधित लोकांची नावं सांगणार नाही कारण ते लोक उच्च पदावर बसलेले आहेत, असंही त्या म्हणाल्या. नामांकित कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती RC नरवाडिया यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेचानी हिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नाशिकच्या कंपनीमध्ये धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अत्यंत गंभीर गोष्टी घडलेल्या आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर दोषींना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. दंडकारण्यामध्ये सक्रिय असलेल्या 42 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. पीपल्स गुरिला लिबरेशन आर्मीच्या बटालियन क्रमांक 1 मधील सगळ्या सदस्यांनी शरणागती पत्करली. या बटालियनचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. कुख्यात नक्षल नेता माडवी हिडमा याच्या नेतृत्वाखाली ही बटालियन सक्रिय होती. आत्मसमर्पणावेळी माओवाद्यांनी 36 अत्याधुनिक शस्त्र पोलिसांना सुपूर्द केली. नागपूरच्या अजनी परिसरातील नव्या पुलाचा प्रकल्प पुन्हा एकदा विलंबात अडकलेला आहे. सुमारे 332 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं काम 2023 मध्ये सुरू झालं होतं, मात्र अजून हे काम पूर्ण झालेलं नाही. दरम्यान नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अखेर हा पूल कधी पूर्ण होणार हा प्रश्न आता नागपूरकरांना पडला आहे. मीरा रोडमधील नौशा रूपा बाबर मुक्तीधाम इथं काम करणाऱ्या कामगारांनी पगाराकरता अनोखं आंदोलन केलं. 2 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं कामगारांनी चक्क तिरडीवर झोपून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा देण्यात आला. वांद्रे पश्चिममध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली, त्यामुळे मोठीच घटना घडली. लकी हॉटेल जंक्शन परिसरामध्ये झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. पाईपलाईन फुटल्यानं रस्ते जलमय झाले. परिसरातील दुकानांमध्ये पाणी गेलं, त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. महत्त्वाची बातमी. राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या 75व्या वाढदिवस हा शुक्रवारी कणकवलीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह दिग्गज नेते उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं. यावेळी बोलताना कोकणातील माणूस बाहेरून कठोर आणि आतून गोड असतो असं पु ल देशपांडे यांनी म्हटलं आहे. ते राणेंना पाहूनच लिहिलं असावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दुसरीकडे तटकरेंनी सुद्धा नारायण राणेंचं कौतुक करताना खास शायरी केली. मला असं वाटतं की राणे साहेब कधी पोटात ठेवू शकले नाही. त्यांच्या भावना ज्या असतील त्या तोंडावर सांगण्याचं काम ते करतात, कोणाला आवडो की न आवडो. पण जसं पु ल देशपांडेंनी म्हटलंय, कोकणातला माणूस कसा असतो तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो. वर जरी काटे दिसले, जरडता दिसली तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं. असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात. कधी कधी म्हणतात, अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो. मी म्हटलं, राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे. आणि माझ्या सगळ्या या राजकीय वाटचालीमध्ये नेहमी एका नेत्याच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राणेसाहेबांना मी बघितलं. आजही एखादी गोष्ट आवडली नाही, मला वेळ घेतात, घरी येऊन सांगतात, रागवतात, हे चुकलं म्हणून सांगतात, पण त्यांचं प्रेम मात्र कधी कमी होत नाही. आज
ही देखील आनंदाची गोष्ट आहे की नितेशजी असतील किंवा निलेशजी असतील, या दोघांनी राणे साहेबांचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी चालवलेला आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या प्रकारचं बाळकडू हे त्यांना मिळालं, त्यातून भविष्यकाळ या दोन्ही तरुण नेत्यांचा अतिशय उज्ज्वल आहे, हे आज या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू शकतो. राणे साहेब हा व्यक्ती अतिशय दिलदार व्यक्ती आहे. त्यांनी कधीच मोजमाप ठेवलं नाही, पण जर कोणी मोजमाप केलं, हजारो लोक अशी असतील की ज्यांचं जीवन बदलण्याचं काम हे राणे साहेबांनी केलं. शेकडो लोक असे असतील की ज्यांना मुंबईमध्ये कधी जन्मात घर घेता आलं नसतं, पण त्यांना घर देणारे राणे साहेब होते. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गरिबांना घर देण्याचे संदर्भात त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जेव्हा अधिकार होता, त्या अधिकाराचा वापर हा गरिबांकरता करणारे हे राणे साहेब होते. राजकारणातले बारकावे करत असताना सुद्धा मला रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण प्रदेशाध्यक्ष आहात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणे दाखवू शकतात. आणि एका वेळेला भाजप आणि शिवसेनेची बिनविरोध जिल्हा परिषद कसं येऊ शकते हे एकदा राणे साहेबांनी मला शिकवलं, तर रायगडला मला त्याचा खूप उपयोग होईल, एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. राणे साहेब आपल्याला उदंड आयुष्य मिळावं, 75वी तर साजरी होईलच, पण आपला सहस्र चंद्रदर्शन सोहळा सुद्धा याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आहेत याच पद्धतीने आपल्यालाही मोठं मिळावं. तर बोललो तर पुन्हा बोलतोय, मी देवेंद्रजींना बोलतोय, गडकरी साहेब सुद्धा तिथे आहेत. आणि एक सुंदरसं भावगीत आहे, जीवनातली घडी अशीच राहू दे, तशी जीवनातली घडी असून इथपर्यंत जमलेली. माझ्या सही चव्हाण साहेब तुमच्या डाव्या हाताला बसलेला आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याचं जाण आणि भानीव ठेवून ही घडी अशीच राहू दे, एवढंच राणे साहेबांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. पण बांधवानं राजकारणात मी जे काम मिळवलं ना, ते तुम्ही आता ऐकलं. जे मिळवलं, पुष्कळ कष्ट मेहनत सगळं काही केलं, पण त्याहीपेक्षा माझ्याबद्दल जे शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नितीनजी गडकरी, तटकरे, चव्हाण साहेब या सर्वांनी जे माझं कौतुक केलं ना, या माझ्या आयुष्याचा ॲसेट आहे. हेच मी कमावलं असं म्हणतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा मार्गाबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. मे महिन्याअखेरपर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच या रस्त्याच्या उद्घाटनाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. कोल्हापूर रत्नागिरी मार्ग सुद्धा लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नारायण राणेंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभीष्ट चिंतन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही, आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणे साहेबांच्या समोर शब्द देतोय. तसे मी राणे साहेबांकडून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापैकी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. मी आता देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने येऊन निघून जा नागपूरला.